बघा एक कपलने ना अमेरिकेत ईस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट पूर्ण असं सायकलने प्रवास केला बघ. क्या बात आहे यार, कपल गोल्स थे. सेम सायकली, सेम कपडे, सेम टोप्या, गॉगल, सगळं सेम. काय काय बाबतीत वेस्ट इज वेस्ट यार. तुला वेस्ट इज वेस्ट म्हणायचंय ना? मला त्या उलट वाटतं रे. म्हणजे आपल्याकडच्या कपल्सचे जे गोल्स होते ना ते इतके लेजिट होते. आपल्याला हो. काय आता मला सांग, शहाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला, पण तो पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या होत्या ना. खरं तर हिंदवी स्वराज्य नवरा बायकोच्या बॉन्डिंगचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. बरं, काळ बदलेल तसतशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. मला सांग, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई या कपलचं गोल काय होतं? काय होतं? # टू एज्युकेट. बरं, थोडे पुढे आलो तर बाबा आमटे आणि साधनाताई यांनी आपलं अख्खं आयुष्य लोकांच्या जीवनाचा आनंदवन करण्यात घालवलं. याला म्हणतात रे खरे कपल गोल्स. बरं, एवढंच कशाला, आपल्या प्रत्येकाच्या आई वडिलांनी कोणताही शो ऑफ न करता किंवा कोणतेही सेम कपडे न घालता, सेम टोप्या न घालता, सेम सायकली, सेम दागदागिने न घालता सुद्धा त्यांचा संसार इतक्या मेहनतीने उभा केला. हे सुद्धा सामान्य माणसांचे खऱ्या अर्थाने सॉलिड कपल गोल नाहीये.